इफ इट वेअर नाऊ टू डाय, इट वेअर नाऊ टू बी मोस्ट हॅपी. या क्षणाला मृत्यू आला तर तो मृत्यूचा क्षण हा मला सौख्याचा अत्युच्च क्षण वाटेल. आणि आपल्याला माहितीच आहे की हे रोमॅन्टिक कवी साधारण मृत्यूकडं असे बघतात. इथं राग गडकऱ्यांची, गोविंदाग्रजांची आठवण आपल्याला होऊ शकते की क्षण एक पुरे प्रेमाचा, वर्षाव पडो मरणांचा. हे जे गोविंदाग्रजांनी म्हटलं तशाच पद्धतीनं हा रांगडा गडी बोलतोय की आत्ता या क्षणाला मृत्यू येणं म्हणजे सर्वोच्च सुखाच्या क्षणाला येणं. आणि त्या मृत्यूची मला परवाच नाही. तो मृत्यू म्हणजे ते मरण परम आनंदाचं असेल. For I fear my soul hath her content so absolute. आपल्याला माहिती आहे ऍब्सोल्यूट हा ऍब्सोल्यूट शब्द आहे, म्हणजे ऍब्सोल्यूट पेक्षा वर काही नाही आहे. आणि तसं ऍब्सोल्यूट असं समाधान आणि सुख आत्ता माझ्या आत्म्यामध्ये काठोकाठ भरलेलं आहे. That now another comfort like to this succeeds in unknown fate. आणि भविष्यातला कुठलाही क्षण माझ्यासाठी इतक्या आनंदाचा असणार नाही. या क्षणाला त्याच्याकडं अक्षरशः सौख्याचं पात्र काठोकाठ भरलेलं आहे आणि त्याचं समाधान तो या काव्यमय भाषेमध्ये बोलून दाखवतो आहे. आणि नियतीनं हे पाहावं त्याप्रमाणे इयागो हे पाहतो आहे. The heavens forbid, but that our loves and comforts should increase even as our days to grow. ती म्हणते मरणाची भाषा नको, दैवतानी ते दूर ठेवावं आणि आपलं प्रेम, आपलं सुख प्रत्येक दिवसाबरोबर वाढत राहावं. आणि अर्थात आमेन टू दॅट स्वीट पॉवर्स. दयामय शक्तीनो तुम्ही तसंच करा. आय कॅनॉट स्पीक इनफ ऑफ दिस कंटेंट. आणि आपल्याला माहितीच आहे जेव्हा हृदय भरलेलं असतं तेव्हा जीभ मूक होते. आय कॅनॉट स्पीक इनफ एवढं बोलून तो म्हणतोय नाही पण मला नाहीच वर्णन करता येत आहे. हे खरं वर्णन नाही, हे पुरेसं वर्णन नाही. या एवढ्या सगळ्या शब्दामध्ये माझा आनंद, माझं सुख मावतच नाहीये. इट स्टॉप्स मी हिअर, इट इज टू मच ऑफ जॉय. अत्यंतिक उत्कट असा हा आनंद आहे, तेव्हा मी थांबतो. And this the greatest discords be that ever our heart shall make. कधी जर वियोग झाला, संघर्ष झाला तर तो हा असा असेल असं म्हणून तो चुंबन घेतोय. तर त्याच्या आयुष्यातला सर्वोच्च सुखाचा हा क्षण. अर्थातच इयागोला हे सहन होत नाहीये. तो म्हणतो ओ यू आर वेल ट्यून्ड नाऊ. फारच छान वाद्यमेळ जमलाय की प्रेमिकांचा. ठीक आहे, आय विल सेट डाऊन द पेग्स दॅट मेक धिस म्युझिक. हे जे काय संगीत चाललंय, या संगीताच्या वाद्याच्या खुंट्या अशा काही पिरगळीन की हे संगीत बेसूर व्हायला पाहिजे. ही प्रतिज्ञाच आहे त्याची. त्यामुळे तो म्हणतो ॲज ऑनेस्ट ॲज आय एम. मी जर प्रामाणिक असेन तर आता मी हे करणारच. आता माझं इमान मी पणाला लावणार आहे. तर ही दुष्ट प्रतिज्ञा त्यानं या क्षणाला केलेली आहे. आणि त्याची ही सुडाची तयारी चालू असताना ऑथेल्लोला मात्र याचा हास भास सुद्धा नाहीये. तो म्हणते आय प्रीती गुड इयागो. इयागोसाठी ऑथेल्लोकडं फक्त पॉझिटिव्ह शब्द आहेत. गो टू द बे अँड डिसेंबार्क माय कॉफर्स. ते सगळं माझ्याकडं जे काही आहेत वस्तू त्या घेऊन ये. कम डेस्टिमोना. आणि इयागो डू दाउ मीट मी प्रेझेंटली ॲट द हार्बर. हे त्यानं रॉड्रिगोला सांगितलंय. द लेफ्टनंट टू नाईट वॉचेस ऑन द कोर्ट ऑफ गार्ड. फर्स्ट आय मस्ट टेल दी धिस. Desdemona is directly in love with him. सुडाची तयारी ऑथेल्लो गेल्यानंतर इयागोनं सुरू केली आहे. तो रॉड्रिगोला सांगतोय हे बघ,
भेट मला नंतर. आजच्या रात्री आपण काय करायचं ते ठरवायचंय. आणि लक्षात ठेव, डेस्डेमोना कॅशिओच्या प्रेमात आहे. आणि हे लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे, कारण रॉड्रिगोचा खरं म्हणजे त्याचा विश्वासच नाहीये. विथ हिम वाय इट्स नॉट पॉसिबल. अहो कसं शक्य आहे. रॉड्रिगो जितका मूर्ख आणि बावळट आहे, तितका सौजन्य म्हणजे सज्जन पण आहे. किंबहुना कुणाच्याही स्वप्नात डेस्डेमोनाबद्दल हे येऊच शकत नाही. त्यामुळे तो म्हणतो अहो नाही, असं शक्य नाहीये हो. पण इयागोचं मानसशास्त्र सोयीस्कर आहे आणि त्यानं त्याचं स्पष्टीकरण दिलंय. तो म्हणतो मी काही उगीच सांगत नाहीये तुला, लक्षात ठेव. विथ व्हायोलन्स शी फर्स्ट लव्ड द मूर. कशा पद्धतीनं तिनं मूरवर प्रेम केलंय, व्हायोलन्स म्हणतोय तो. वादळी वेगानं तिनं मूरवर प्रेम केलंय आणि वादळाचा शेवट वादळातच होतो. बट फॉर ब्रॅगिंग अँड टेलिंग हर फॅन्टॅस्टिकल लाईज. तिनं जे सांगितलं ते सगळं इयागोच्या मध्ये फॅन्टॅस्टिकल लाईज, खोट आहे ते. तर आय मस्ट बी फेड. तिला फक्त तात्कालिक सुखाची ओळख झाली होती, पण हे टिकणार नाही. What delight shall she have to look on the devil? अरे कसा आहे तो अथेल्लो. सतत प्रेम राहील का त्याच्याबद्दल. ऑल विच द मूर इज डिफेक्टिव्ह इन. आणि या वादळी प्रेमाचा भर ओसरला की मग तिला दिसायला लागेल जे जे डिफेक्टिव्ह आहे मूर मध्ये, ते सगळं मग तिला दिसायला लागेल. म्हणजे पुढचं वाक्य त्याचं आहे की हे बघ रॉड्रिगो, त्या वेळेला मी तुला पुढं करतो. जेव्हा डेस्डेमोनाच्या वादळी प्रेमाचा भर ओसरेल, तिला ऑथेल्लो बद्दल रस उरणार नाही, त्यावेळेला रॉड्रिगो तुझीच मग चैन आहे, तेव्हा काळजी करू नको. आणि आपल्याला त्याचं भरतवाक्य माहितीये की तू तुझी थैली तेवढी पैशानी भरून ठेव. कॅशिओचं तो वर्णन करतोय. डेव्हिलिश नेव. द नेव इज हँडसम, यंग and hath all those requisites in him that folly and green minds look after. एका बाजूला त्यानं त्याला वचन दिलंय की तिला मी तुला मिळवून देतो. दुसऱ्या बाजूला तो म्हणतो कसं करणार आहे मी हे, कसं काय या दोघांच्यात भांडण लागू शकेल, तर मी ऑथेल्लोच्या मनात संशय निर्माण करणार आहे. कुणाबद्दल? कॅशिओ बद्दल. आणि एखादी व्हेनेशियन डेस्डेमोना, सुंदर डेस्डेमोना कॅशिओच्या प्रेमात पडणं हे अगदी साहजिक आहे. भले लग्न झालं असेल, पण ज्याच्याशी लग्न झालंय तो जर असा काळा असेल तर त्या डेस्डेमोनाचं प्रेम टिकून राहणं शक्य नाहीये. आणि मग अशा वेळेला ती जर कॅशिओ बरोबर गेली असं म्हटलं तर कोणालाही आश्चर्य वाटणार नाही. तरी बिचारा रॉड्रिगो म्हणतो नाही हो, असं नाही, माझा नाही विश्वास बसत. आय कॅनॉट बिलीव्ह दॅट इन हर. त्याच्याही मनात तिच्याविषयी भक्ती आहे, तो खुळा आहे, पण त्याला आत्म माहिती आहे की ही आपली देवता स्वरूप प्रेयसी कशी आहे, त्याच्या दृष्टीनं प्रेयसी. शी इज फुल ऑफ मोस्ट ब्लेसेड कंडिशन. स्वर्गीय आहे हो तिच्यामध्ये जे काय आहे ते. अर्थात हे स्वर्गीय वगैरे शब्द इयागोच्या कोशात नाहीत, त्याची डिक्शनरीच वेगळी आहे. ब्लेसेड फिग्स एंड, हे असलं ब्लेसेड वगैरे मला काय सांगू नको तू. द वाईन शी ड्रिंक्स इज मेड ऑफ ग्रेप्स. शेवटी ती जी काय वाईन पिते ती द्राक्षाचीच बनली आहे ना, का स्वर्गातली आली आहेत कुठली फळं. इफ शी हॅड बीन ब्लेस्ड शी वुड नेव्हर हॅव लव्ड द मूर. साधं सोपं समीकरण आहे. एवढी जर देवता आहे तर मूरवर कशी काय प्रेम करते. आणि तो आता त्यालाही पटवून देतोय. बघ बरं कशी ती पॅडल विथ पाम ऑफ हिज हँड, कशी कॅशिओच्या हातात हात घेत होती, बघितलं नाहीस का तू. तरी रॉड्रिगो म्हणतो दॅट आय डीड बट दॅट वॉज बट कर्टसी. अहो नुसतं सौजन्य असतं की म्हणते. वागण्यामध्ये एवढा थोडासा स्पर्शाचा वगैरे प्रकार असतोच, तो तर पाश्चात्य संस्कृतीतही असतो आणि अर्थात त्या काळच्या व्हेनिसमध्ये नक्कीच होता.
आणि त्यामुळं इयागोला ते पटत नाही. तो म्हणतो लेचरी बाय धिस हँड. आणि हे सगळं काय दाखवतंय? हिस्ट्री ऑफ लस्ट अँड फाऊल थॉट्स. इयागोच्या डिक्शनरीमध्ये प्रेम, स्वर्गीय वगैरे काही शब्द नाहीये. त्याला फक्त लस्ट माहितीये, वासना. They met so near with their lips that their breaths embraced together. त्याला दुसरं काही दिसत नाहीये. किती जवळ गेले होते बघ बरं ते. आणि but sir, be you ruled by me. I have brought you from Venice. Watch you tonight. तेव्हा नेमकं काय करायचं ते आधी लक्षात घे. मी तुला व्हेनिसहून आणलंय आणि कॅशिओला तू माहिती नाहीस. आज रात्री काय करायचंय ते नीट लक्षात घे. तुझी ती भक्ती वगैरे बाजूला ठेव. आय विल नॉट बी फार फ्रॉम यू. ही सगळी त्याची व्यूह रचना आहे. या रात्री काय घडवायचंय त्याला. तर कॅशिओ असा असा आहे, रॉड्रिगो असा असा आहे. प्रत्येकाला कुठं कुठं ठेवायचं म्हणजे पुन्हा पुन्हा ती बुद्धिबळाच्या पट्टाची आपल्याला आठवण होईल. कोणी कुठं राहायचंय आणि काय करायचंय. मी तुझ्या जवळपास असेल, तू कॅशिओला ओळखत नाहीस आणि काय करायचंय, काही करून कॅशिओला भडकायला लाव. चिडला पाहिजे तो. कितपत आयदर बाय स्पीकिंग टू लाऊड और टेंटिंग हिज डिसिप्लिन. एरवी तो असा ओरडत नाही, पण तो असा किंचाळला पाहिजे. त्याची सगळी शिस्त गेली पाहिजे. और फ्रॉम व्हॉट अदर कोर्स यू प्लीज. काय करायचं ते कर, तुला काय वाटेल ते कर, पण काही करून कॅशिओ भडकला पाहिजे. हा व्यूहाचा एक भाग. दुसरा, त्याला कुणीकडून आज रात्री बडतर्फी मिळाली पाहिजे. आणि हा रॉड्रिगो बर म्हणतो, सगळ्याला बर म्हणतो, सगळी योजना मान्य आहे त्याला. एवढा तो डेस्डेमोनाच्या प्रेमात आहे आणि इयागोवरच्या विश्वासात आहे. त्यामुळं सर, ही इज रॅश अँड व्हेरी सडन इन कॉलर अँड हॅपली मे स्ट्राईक ॲट यू. मग तो तुझ्यावर वार करेल. चिडणार तो, म्हणजे तो चिडेल असंच तू कर आणि मग तो तुझ्यावर वार करेल. अगदी प्रवोक हिम दॅट ही मे. एवढं तुला सहन करायलाच पाहिजे. For even out of that will I cause these of Cyprus to mutiny. एकदा तो भडकला ना लेफ्टनंट, की मग बाकीच्याकडेही गदारोळ होऊन जाऊ दे. आणि त्याला शिस्त लावण्यासाठी इथं नेमलंय. ती शिस्त संपली की ऑथेल्लो त्याला बडतर्फच करेल आणि तेच पाहिजे आहे मला. whose qualification shall come into no true test again but by the displanting of Cassio. सगळ्यांचं निरीक्षण करून, स्वभावाचे धागे दोरे पारखून त्यानं ही योजना केली की असा गदारोळ होऊ द्यायचा की ज्यामुळं ऑथेल्लो भडकला पाहिजे आणि त्यासाठी कॅशिओ आधी भडकला पाहिजे. सो शॅल यू हॅव अ शॉर्टर जर्नी टू युअर डिझायर्स. तुझी जी काही इच्छा आहे ना तिथं पोचण्यासाठी हा शॉर्टकट आहे. या पद्धतीनं जर कॅशिओ गेला वाटेतनं तर एक म्हणजे अर्थात त्याला त्याची पोस्ट मिळणार आहे, ते खरंच आहे. आता रॉड्रिगो अर्थातच कबूल करतो. आय विल डू दिस इफ आय कॅन ब्रिंग इट टू एनी अपॉर्च्युनिटी. काही जर संधी मिळणार असेल ना तर मग करतो मी. आणि मग इयागो म्हणतो, आय वॉरंट दी, मीट मी बाय द सिटाडल. भेट मला नंतर. आता पुन्हा इयागो आपल्या बुद्धिबळाच्या पटाकडे बघतोय आणि बोलतो आहे, कॅशिओ लव्ज हर, आय डू वेल बिलीव्ह इट. हा म्हणजे अगदी धागे दोरे पुन्हा पुन्हा तपासतोय तो, कारण एवढी मोठी योजना आहे. कॅशिओचं तिच्यावर प्रेम आहे, हा हे तर नक्की. दॅट शी लव्ज हिम इट्स ॲप्ट अँड ऑफ ग्रेट क्रेडिट. तिचं त्याच्यावर प्रेम असणं हे महान गोष्ट ठरण्यासारखं आहे. द मूर हाऊ बीट दॅट आय एन्ड्युअर हिम नॉट. तो म्हणतोय की मला तो सहन होत नाही मूर, पण याला कबूल करावं लागतंय की त्याचा स्वभाव कसा आहे, कॉन्स्टंट, लव्हिंग, नोबल. ही तिन्ही विशेषणं लक्षात ठेवायची.
कारण आपण नाटकाच्या सुरुवातीला असं म्हटलंय की यानं पत्नीला मारून स्वतःला मारून घेतल्यावरचा कॅशिओचा शेरा आपण लक्षात ठेवलाय की ही वॉज ग्रेट ऑफ हार्ट. हे कॅशिओनं म्हटलंय, हा विलन खलनायक म्हणतोय की हा ऑथेल्लो कॉन्स्टंट, लव्हिंग आणि नोबल आहे, उदात्त आहे, प्रेमळ आहे आणि एकनिष्ठ आहे. And I dare think he will prove to Desdemona a most dear husband. खरं म्हणजे हा डेस्डेमोनाचा अत्यंत प्रिय असा पती होऊ शकतो, राहील तसा तो. म्हणजे मगाशी त्यानं जे रॉड्रिगोला सांगितलंय ते खोटं आहे याची त्याला जाणीव आहे. ते रॉड्रिगोला सांगायचं का, तर रॉड्रिगोला डेस्डेमोना मिळवून देण्याचं आमिष दाखवण्यासाठी तो बोललाय, पण त्याला आतून माहिती आहे की खरं म्हणजे हा विवाह मेड फॉर इच अदर अशा दोघांचा आहे. हे दोघही सज्जन आहेत, चांगले आहेत. खरं म्हणजे यांचं सहजीवन अतिशय प्रेमळ उत्कट असणार आहे ही आतून जाणीव आहे. पण नाऊ आय डू लव्ह हर टू म्हणतो, नाही मलाही तिच्याबद्दल जरा वाटतंय प्रेम, नॉट आउट ऑफ ऍब्सोल्यूट लस्ट. आणि इथं दाखवलंय म्हणजे इयागो बद्दल सर्वच वाचक आणि लेखक आणि समीक्षकांच्या मते तो आउट अँड आउट विलन आहे. पण तरी सुद्धा काही रेषा आहेतच त्याच्यामध्ये. तो म्हणतो नाही, तिच्याबद्दल मला काय फक्त वासना असं नाही वाटत आहे. म्हणजे हा जो आदर भाव आहे तिच्याबद्दल तो प्रत्येकाच्या मनात आहे. आणि मग शेक्सपियर कोडं घालतो आपल्याला, तरी का मग हा असं सत्यानाशाकडं नेतोय त्यांना. हा इतका चांगला मूर आहे, इतकी चांगली डेस्डेमोना आहे, हे त्याला नुसतं माहिती आहे असं नाही, तर त्याला जाणवतंय ते. मग यानं हे का केलं, हा सत्यानाश यानं का घडवला, तर पुढे सांगतोय तर पार्टली लेड टू डाएट माय रिव्हेंज, कारण मला सूड घ्यायचाय. अर्थात आपण प्रेक्षक बाजूला असताना आपल्याला मात्र भर्तृहरीचं वाक्य आठवेल, ते के न जानी महे. निष्कारण काहीही मुख्य कारण नसताना जेव्हा काही जण शिकार करतात, निष्पाप पशूंचा नाश करतात किंवा निष्पाप व्यक्तींना त्रास देतात, ते के न जानी महे, ते त्यानं काय म्हणावं ते कळत नाही. तसं आपल्याला या इयागोकडे पाहिल्यावर वाटतंय. अरे हे दोघं जर सुखात आहेत तर काय म्हणून तू त्यांच्या संगीतातली वाद्य नष्ट करायला तयार झालायस. त्याला रिव्हेंज घ्यायचा आहे, हे त्याचं उत्तर आहे. डाएट माय रिव्हेंज फॉर दॅट आय डू सस्पेक्ट द लस्टी मूड. हे आणखी एक म्हणजे त्याला असं वाटतंय हे पाहताना की त्याला स्वतःची समजूत घालायची, ही इतकी चांगली पवित्र आहे, तोही चांगला लविंग आणि नोबल आहे, पण मग मला सूट घ्यायचा आहे, मग माझ्याकडे काय कारण आहे. हे सतत आपल्याला जे आठवतं की कोलरिज म्हणतो मोटिव्ह हंटिंग. मी हे का करणार आहे, मी हे का करतो याचा शोध घेणं त्याचं चालू आहे. आणि सूट घेतल्याशिवाय तो राहणार नाहीच आहे. पण तो घेताना हे जे त्याची मानसशास्त्रीय आवर्त आहेत तो शेक्सपियर आहे, ते शेक्सपियरचं श्रेष्ठत्व आहे. आणि तिथं सिंथियोच्या गोष्टीतून शेक्सपियरनं ही प्रेरणा घेतली आपल्याला माहिती आहे. म्हणजे शेक्सपियरचं कुठलंही टेम्पेस्ट सोडल्यास कुठलंही नाटक स्वतंत्र अशी रचना नाही. कुठली तरी गोष्ट चोरून म्हणजे सगळ्यांच्या देखत चोरून डल्ला मारून तो ती कथा किमया घडवून लखलखत सोनं करून पुढे आणतो, हे आपल्याला माहिती आहे. अर्थात ही कथा रचायला सिंथियोच पाहिजे असं नाहीये. मगाशी म्हटल्याप्रमाणे किंवा सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे कुठल्याही वर्तमानपत्रातली बातमी सुद्धा पुरेशी आहे की संशयावरून पतीकडून पत्नीची हत्या. तर असं असताना हे नाटक, ही ट्रॅजेडी आणि ती बातमी किंवा सिंथियोची ती कथा कसे वेगळे ठरतात ते इथं. शेक्सपियरची ट्रॅजेडी बातमीपुरती उरत नाही, गाभ्याला भिडते हृदयाच्या वर्षानुवर्ष, 400 वर्ष. याचं कारण हे
मानसशास्त्र आहे. शेक्सपियरनं घातलेली ही कोडी आहेत की बघा, एका बाजूला हा मान्य करतोय की ही अशी आहे, ही चांगली आहे, तो चांगला आहे, तो कॅशिओ काही वाईट नाहीच आहे, मग तू हे का करतोस? आणि शेक्सपियरला म्हणायचंय तरी माणसं असं करतात, बघा तुम्ही आसपास. त्यात एखादा असा उदात्त असतो की जो पत्नीची हत्या करतो, पण ते केवळ संशय किंवा केवळ क्रोध नाही, लव्स टू वेल. तर म्हणून इयागो इथं शोध घेतोय की मी हे का करतोय. लस्टी मूर तो म्हणतो बहुतेक माझ्या घरी पण यानं गडबड केली आहे. हे अर्थात खोटं आहे हे त्याला आतून माहिती आहे. नथिंग कॅन ऑर शॅल कंटेंट माय सोल टिल आय एम इव्हन विथ हिम, वाईफ फॉर वाईफ. हे कारण शोधतोय तो की माझी काहीतरी माझी सुडाची भावना त्याच्याशी निगडित आहे की त्यानं माझ्या पत्नीची काहीतरी गडबड केली. तेव्हा वास्तवाची जाणीव असून सुद्धा एक दुसरा विचार मनात येतो की हे तो आव्हान म्हणून घेतोय काय की इतक्या चांगल्या बघा प्रेमिकांना मी कसं नष्ट करीन, काही एक भाग असू शकतो. आणि मग प्रत्यक्ष योजना काय, तर त्याच्यामध्ये मी मत्सराचं जहर भरणार आहे. Yet that I put the Moor at least into a jealousy so strong that judgment cannot cure. आणि हे सरळच आहे, हा जो मत्सर मी भरणार आहे त्या मूर मध्ये तो इतका स्ट्रॉंग असला पाहिजे की त्याला जजमेंट, विचार करायला सवडच नाही मिळाली पाहिजे. थोडी जरी सवड मिळाली तरी मग हे घडणार नाही. आणि म्हणून आपण पाहतो की हॅमलेट आणि ऑथेल्लो, हॅमलेटच्या जागी ऑथेल्लो आला आणि ऑथेल्लोच्या जागी हॅमलेट आला तर ट्रॅजेडीच होणार नाही. कारण ऑथेल्लोच्या जागी जर हॅमलेट आला तर तो विचार करत बसणार की इयागो म्हणतोय तर असेल का तसं, पण हे असं आहे की नाही, मग ते तसं आहे की नाही, हा विचार करेपर्यंत त्याला सत्य समजून जाईल की हे इयागोचं नाटक आहे आणि ट्रॅजेडी होणार नाही. किंवा हॅमलेटच्या जागी ऑथेल्लो जर असेल तर तो इतका विचारच करत बसणार नाही की बापाचं भूत म्हणतंय खरं, पण हे खरं आहे की नाही. हा विचार करायला ऑथेल्लो सारख्या माणसाला सवड कुठं असते, त्यानं तातडीनं आपल्या काकाचा खून केला असता. पण अर्थात ते दोघं जागच्या जागी आहेत. हॅमलेट हॅमलेट मध्ये आहे आणि ऑथेल्लो ऑथेल्लो मध्ये आहे. त्यामुळं या गोला ही काळजी घेतली पाहिजे की ऑथेल्लोला पटलं पाहिजे की त्याची पत्नी एकनिष्ठ नाही. विच थिंग टू डू इफ दिस पुअर ट्रॅश ऑफ व्हेनिस. कॅशिओला त्यानं शब्द वापरलाय, पुअर ट्रॅश. हा असला फालतू माणूस आहे ना, क्विक हंटिंग, शिकारीला सावज ते चांगलं आहे. स्टँड द पुटिंग ऑन, आय विल हॅव अवर मायकेल कॅशिओ. अब्यूज हिम टू द मूर इन द रँक गार्ब. असं काही त्याला प्रेझेंट करणार मी त्या कॅशिओला. आता हे सगळं बेसलेस आहे हे दिसतच आहे. तो म्हणतो फॉर आय फिअर कॅशिओ विथ माय नाईट कॅप. तो पण जरा माझ्या घरात त्यानं पण काहीतरी केलंय. हे अगदी निराधार आहे, पण तो स्वतःची बहुतेक समजूत घालतोय. मी का सूड घेतोय. मेक द मूर थँक मी, लव मी अँड रिवॉर्ड मी. आणि मूर म्हणेल तू बरं झालं मला सावध केलंस, माझ्या पत्नीचा स्वभाव दाखवलास. आणि हे करण्यासाठी मी त्याची शांत गंभीर वृत्ती धुळीला मिळवेन. प्रॅक्टिसिंग अपॉन द पीस अँड क्वाइट. एक विचार असाही येऊ शकतो की या इयागोला स्वतःलाच मत्सर वाटतो का की ऑथेल्लो इतका शांत गंभीर आहे. असंही असू शकेल. हे आपल्या पुढं घातलेलं कोडच आहे, त्यामुळे त्याची उत्तरं शोधत बसणं हे वाचकाचं भागधेयच आहे. इव्हन टू मॅडनेस, वेडाच्या टोकापर्यंत घेऊन जाईन मी त्याला. आणि खरोखरच आपल्याला पुढे दिसतं की आपल्याला असं वाटतं हा ऑथेल्लो आता वेडा होईल. इट्स हिअर बट येट कन्फ्युज्ड. पटावर ते सोंगट्या बघताना तो मध्ये मध्ये जरा गोंधळ वाटतोय, पण होईल आपोआप. आपण सोंगट्या हलवायला लागलो की आपोआप होईल स्पष्ट. तर हा चेहरा नंतर टिल युज्ड, सुरुवात केली की होऊन जाईल. आणि मग कॅशिओच्या आणखी एका कमकुवतपणाचं दर्शन घडवलं. नॉट टू नाईट, गुड इयागो, आय हॅव व्हेरी पुअर अँड अनहॅपी ब्रेन्स फॉर ड्रिंकिंग. या सुडाच्या योजनेमध्ये एक भाग त्यानं असा ठेवलाय की कॅशिओला भरपूर दारू पाजायची. हे अर्थात नंतर बॉलिवूड पर्यंत आलेलं आहे लोण.
तर त्याला इतकी दारू पाजायची की त्याचा तोल सुटला पाहिजे. आणि कॅशिओला आपल्या या कमकुवतपणाची जाणीव आहे. तो म्हणतो, "अरे नको मला सांगू तू हे." आता ऑथेल्लोनं ऑर्डर दिली आहे की आपण एवढा विजय मिळवून आलोय, तर वाटेल तेवढा तुम्ही जल्लोष करा. आजची रात्र जल्लोषाची आहे. आणि कॅशिओ इयागोला म्हणतोय की अरे नको, मला देऊ नको ते. दे आर आवर फ्रेंड्स, बट वन कप आय विल ड्रिंक फॉर यू. बट वन कप म्हटल्यावर मराठी वाचकांना काही आठवतंय का? बट वन कप पुन्हा पुन्हा वापरलाय शब्द. कॅशिओ म्हणतो, आय हॅव ड्रंक बट वन कप टू नाईट. एकच प्याला. राईट. तर हा एकच प्याला इथं वास्तव असं आहे की गडकरी हे शेक्सपियर आणि रोमॅन्टिक कवी यांचे जीवापाड चाहते होते. आणि त्यांच्या काव्यामध्ये आपण असं नाही म्हणू शकणार की प्रतिबिंब पडलंय म्हणून, कारण रोमॅन्टिसिझमचं प्रतिबिंब नाही घेता येत. तुमच्यामध्ये तो असला पाहिजे. तो गडकऱ्यांच्या मध्ये होता आणि म्हणूनच ते लिहू शकले. क्षण एक पुरे प्रेमाचा, वर्षाव पडो मरणांचा सारखी अत्युत्कट कविता गडकरी लिहू शकले, कारण ही हिमसेल्फ वॉज अ बिग ग्रेट रोमॅन्टिक. आणि वि. स. खांडेकरांनी हे जे बट वन कप हे याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. आणि ऑथेल्लो वाचताना आपल्याला सातत्यानं जाणवतं की गडकरी यांच्या एकच प्यालाचं मूळ यामध्ये, मूळ म्हणजे काही ही कॉपी नाही, पण त्यातून त्यांनी हा भाग घेतलेला असला पाहिजे. तेव्हा व्हॉट इनोव्हेशन इट मेक्स हिअर, आय एम अनफॉर्च्युनेट इन द इन्फॉर्मिटी. पुन्हा पुन्हा तो सांगतोय, अरे मला हे सोसत नाही, हा एकच प्याला घात करू शकेल, पण या गोला तच तर करायचंय. त्यामुळे इट्स अ नाईट ऑफ रिव्हेल्स. त्यामुळे द गॅलंट्स डिझायर इट. घेतलंच पाहिजे सगळ्यांनी. दॅट मे ऑफेंड द आईल, बट हिअर दे कम. इफ कॉन्सिक्वेन्स टू बट अप्रूव्ह माय ड्रीम, माय बोट सेल्स फ्रीली बोथ विंड अँड स्ट्रीम. तो म्हणतो बरोबर चाललंय. कॅशिओनं घेतलेला आहे एकच प्याला, आणि आता थोडी परिस्थितीची साथ मला मिळायला पाहिजे. अर्थातच त्या काळात जहाज, गलबत, वादळ वगैरे प्रतिमा सातत्यानं असायच्या. तो म्हणतो एवढी जराशी परिस्थितीची साथ मिळाली की मला माझं स्वप्न साकार करता येईल. थोडं अनुकूल वारं येऊ दे, माझं शीड जाईलच पुढे. तेच चाललंय. मग वातावरणाचा फायदा घेतो आहे इयागो. विजयाचा जल्लोष, मद्यपान, धांगडधिंगा सगळं चाललेलं आहे. आणि इयागो पुन्हा म्हणतोय कॅन फासन बट वन कप अपॉन हिम. आणि आपल्याला माहितीये एका क्षणाला एकच प्याला असतो तो, अनेक क्षणाला त्या एका प्याल्याचे अनेक होऊन जातात. आणि त्यामुळं इयागोच्या मनासारखं झालंय. ही हॅथ ड्रंक टू नाईट ऑलरेडी. He will be as full of quarrel and offense as my young mistress dog. कुत्र्यासारखा होऊन जाईल तो. आणि मग माय सिक फूल रॉड्रिगो. दोन सुंदर विशेषण वापरले. सिक म्हणजे तो खरोखर पागल झालेला आहे, आणि मूर्ख तर आहेच रॉड्रिगो. मग त्याला मला सांगता येईल की तुला डेस्डेमोना मिळाली बघ. टू डेस्डेमोना हॅथ टू नाईट. आणि कॅशिओ अर्थातच धुंद झालेला आहे, आणि त्यामुळं दे फाईट. बराच दांगडधिंगा, मारामाऱ्या तिथं होतात, इतक्या की ऑथेल्लो बाहेर येतो. व्हॉट इज द मॅटर हिअर. आणि अर्थात आपल्याला माहितीये या गोनर रॉड्रिगोला सांगून ठेवलंय मारामाऱ्या चांगल्या व्यवस्थित व्हायला पाहिजेत. तशा त्या झाल्यात. मॉन्टानोला जखमा झाल्यात. आय ब्लीड स्टील, आय एम हर्ट टू द डेथ. एवढ्या मारामाऱ्या झाल्यात. आणि याची जबाबदारी अर्थातच कॅशिओवर येणार आहे, कारण तो लेफ्टनंट आहे. त्याला जबाबदारी दिलेली आहे. आणि या गोच्या इच्छेप्रमाणे मॉन्टानो सांगतो वर्दी ऑथेल्लो, आय एम हर्ट. मला फार जखमा झाल्या आहेत. आणि ऑथेल्लो इयागोला विचारतोय की काय झालं, कोण आहे यातलं. तेव्हा इयागो केवढा नाटकीपणानं बोलते, टच मी नॉट सो नियर. अहो माझ्या मर्मावर घाव घालू नका. आय हॅड रादर दिस टंग कट फ्रॉम माय माउथ. मी जीभ कापेन, पण कॅशिओला दोष देणार नाही. पण काय आहे की सत्य सांगायला पाहिजे ना, म्हणून सत्य सांगण्यानं त्याच्यावर अन्याय नाही होणार. नाही तर खरं म्हणजे
मी त्याला दोष देण्याऐवजी माझी जीभ कापली असती. यात आय परस्वेड माय सेल्फ टू स्पीक द ट्रूथ. नाईलाजानं मी सत्य बोलतोय, पण खरं सांगू का, हा दोष कॅशियोचा आहे आणि अर्थात ऑथेल्लो. आय नो यागो दाय ऑनेस्टी अँड लव्ह. तुझा प्रामाणिकपणा आणि कॅशिओवरचं प्रेम यांचा हा संघर्ष आहे आणि त्यामुळं तू कॅशिओची बाजू घेतेस आणि त्या क्षणाला ऑथेल्लो जजमेंट देऊन टाकतो. कॅशिओ, आय लव्ह दी, बट नेव्हर मोर टू बी ऑफिसर ऑफ माइंड. खरं म्हणजे तू माझा आवडता आहेस, पण या क्षणापासून तू माझा ऑफिसर नाहीस. सुडाच्या इमारतीतली एक पायरी कॅशिओला हटवणं ती झालेली आहे. लुक, इफ माय जेंटल लव्ह बी नॉट रेज्ड अप. अरे माझी कोमल डेस्डेमोना या सगळ्या गोंधळ आणि गदारोळाने जागी होईल का काय? तसं झालं तर बघ मग काय होईल ते. अर्थात कॅशिओला पश्चाताप होतोय आणि इयागो लुक विथ केअर. आणि आता ती जबाबदारी इयागोवर आली आहे. कम डेस्डेमोना. ती बिचारी बाहेर आलेली, तिला तो सांगतो, इट इज द सोल्जर्स लाईफ टू हॅव देअर बामी स्लंबर्स वेक्ड विथ स्ट्राईफ. सुगंधित साखर झोपेत असताना अशा संघर्षानं जाग येणं हेच शिपाई गड्याचं जीवन असतं. तेव्हा आता इयागो त्या कॅशिओला विचारतोय, जखम झाली काय हो तुम्हाला? हे सगळं ज्यानं घडवलंय तो साळसूदपणानं कॅशिओला विचारतोय, काय जखम झाली का काय? कॅशिओ बिचारा पुन्हा सुसंस्कृत आहे. तो म्हणतो, अशी जखम की ज्याला शस्त्रक्रिया नाही. अरे असं काय, मॅरी हेवन फॉरबिड, असं नसतं काही. कॅशिओ म्हणतो, जखम कुठं झाली आहे? रेप्युटेशन, माझ्या आत्मसन्मानाला, माझ्या प्रतिष्ठेला धक्का बसलाय. आय हॅव लॉस्ट इट. आय हॅव लॉस्ट द इमॉर्टल पार्ट ऑफ माय सेल्फ. इथं दोन संस्कृती दिसत आहेत आपल्याला, म्हणजे व्हेनिस आणि मुर्सोडा. एका बाजूला सभ्यता, सौजन्य यांची संस्कृती, कॅशिओ, ऑथेल्लो, डेस्डेमोना. दुसऱ्या बाजूला ही इयागोची संस्कृती, की ज्याला आत्मसन्मान, प्रतिष्ठा या गोष्टीच मंजूर नाही. पण हा कॅशिओ म्हणतो, माझ्यावर झालेला घाव तो मला शारीरिक नाहीये, माझ्या प्रतिष्ठेला आहे. याच्यावर इयागो पुन्हा आपलं तत्वज्ञान सांगतोय. ॲज आय एम एन ऑनेस्ट मॅन, आय थॉट यू हॅड रिसिव्ड सम बॉडीली वुंड. अरे एवढं दुःख करतोयस म्हणजे कुठेतरी शरीराला जखम झाली असेल. रेप्युटेशन इज अन आयडल अँड मोस्ट फॉल्स इम्पोजिशन. काय असतं रे प्रतिष्ठा म्हणजे? रिकाम टेकड्यांचं आभासी तत्वज्ञान. न दिसणारी गोष्टच आहे की नाही ती, आभासी येते. आणि तो म्हणतो, जगाचा जणू काही इतका हास्यनिकल आहे तो. बहुधा लायकी नसताना मिळते आणि कारण नसताना जाते. केवढं सखोल असं याचं सिनिसिझमचं तत्वज्ञान आहे पहा. अर्थात काही वेळा आजूबाजूला पाहिल्यावर आपल्यालाही असं वाटतं, पण आपण इयागोच्या स्पिरिटमध्ये बोलत नाही. पण एका बाजूला असं वाटतं की खरोखर त्यानं बरोबर दुखऱ्या नसेवर, व्हेनवरच बोट ठेवलंय. आणि तो म्हणतो, तुला रेप्युटेशन वगैरे गेली कशाला म्हणतोस तू? तू माणूस नको ना? व्हॉट मॅन? देर आर वेज टू रिकव्हर द जनरल अगेन. त्यानेच घालवली आहे ना तुझी प्रतिष्ठा, मिळव की पुन्हा. यू आर बट नाऊ कास्ट इन दिस मूड. त्याच्या मूड मध्ये ते घडलंय, तेव्हा ती पनिशमेंट संपेल. पुन्हा कर त्याला विनवणी आणि तो वश होईल त्यात तुला. थोडस सांग त्याला, म्हणजे जमून जाईल सगळं. पण कॅशिओला ते पटत नाहीये. आय विल रादर स्यू टू बी डिस्पाइज्ड दॅन टू डिसीव सो गुड अ कमांडर विथ सो स्लाइट, ड्रंकन, इनडिस्क्रीट अन ऑफिसर. त्याला भयंकर पश्चाताप होत आहे. विकल हाच शब्द योग्य होईल. की तो म्हणतो, त्याच्यासमोर जाऊन मी बोलू, शपथ घेऊ? अरे माझी काय लायकी राहिली आहे त्याच्या पुढे आता? मी डिस्कोर्स विथ वन्स ओन शॅडो, मी माझ्याच सावलीशी झगडतोय रे. कसा जाऊ मी त्याच्या समोर? इफ दाऊ हॅज नो नेम टू बी नोन बाय, लेट अस कॉल दी डेव्हिल. आणि मग तो ते दारूला म्हणतोय की यू आर डेव्हिल. आणि हे संवाद आपल्याला एकच प्यालामध्ये सापडतो. पुन्हा इयागो सावध आहे. तो म्हणतो, तुम्हाला माहित नाही ना कुणी तलवार चालवली वगैरे, कारण त्याच्या पुढच्या योजनेत अडथळा होईल. कॅशिओ म्हणतो, नाही माहित नाही मला. इयागो पुन्हा खात्री करतो, इज इट पॉसिबल?
हो म्हणतो, कोण मला माहिती नाही. म्हणजे इयागोच्या योजनेला भरपूर पाठबळ मिळत आहे. आणि कॅशिओ आता त्याच्या जाळ्यात आलेला आहे. तेव्हा उगीच टू सिव्हिअर मॉरलर होऊ नको. टाइम, प्लेस, कंडिशन ऑफ दिस कंट्री लक्षात घे आणि दुःख करणं सोडून दे. मी सांगतो तुला, आय विल आस्क हिम फॉर माय प्लेस अगेन, ही शॅल टेल मी आय एम अ ड्रंकर्ड, हॅड आय ॲज मेनी माउथ्स ॲज हायड्रा. ग्रीक पुराणातली उपमा. हायड्रा म्हणजे अनेक तोंड असलेली नागिन होती. तर विथ जरी विथ ऑल दीज माउथ्स, हायड्रानं आपल्या सगळ्या तोंडानी जरी सांगितलं तरी सुद्धा कुणाला पटणार नाही. टू बी नाऊ अ सेन्सिबल मॅन, मला असं नाही करता येणार. एव्हरी इनऑर्डिनेट कप इज अनब्लेसेड अँड द इन्ग्रेडियंट इज अ डेव्हिल. एखादा कप प्याला कसा असतो, डेव्हिल असतो तो. आणि इयागो पुन्हा पुन्हा समजूत घालतोय त्याची, असं काही नसतं रे. गुड फॅमिलियर क्रिएचर, हे बघ तू हे काही लक्षातच घेऊ नको. तू जरी आत्ता प्यालेला असलास तरी माझं ऐक. काय करायचं? यू आर एनी मॅन लिव्हिंग मे बी ड्रंक. कोणी पितं आणि असं होऊन जातं. आवर जनरल्स वाईफ इज नाऊ द जनरल. डेस्डेमोना ही जनरलची जनरल आहे. तर कन्फेस युअर सेल्फ फ्रीली टू हर. तिच्याकडे जा आणि तिला कबुली दे. इम्पॉर्च्यून हर हेल्प टू पुट यू इन युअर प्लेस अगेन. जनरलला नको विनवणी करू. तुला वाटतंय ना आपली लायकी नाही त्याच्या समोर जायची, तिच्या पुढे जा. शी इज ऑफ सो फ्री, काइंड, ॲट ब्लेसेड डिस्पोजिशन. किती विशेषण वापरते. इतकी चांगली आहे ती की तुझ्यातला हा जो काही दुर्गुण आहे तिच्या चांगुलपणामुळं नष्ट होईल. जा तिच्याकडं. युअर लव्ह शॅल गो स्ट्रॉंगर दॅन इट वॉज बिफोर. हा उपदेश कशासाठी आहे? फास आवळण्यासाठी आहे. आला तो कॅशिओ जाळ्यात आला, त्याचा अंकित झाला. कॅशिओला पटलं. यू ऍडवाइस मी वेल. इयागो म्हणतो, आय प्रोटेस्ट इन द सिन्सिरिटी ऑफ लव्ह अँड ऑनेस्ट काइंडनेस. तू प्रामाणिक आहेस, डेस्डेमोना व्हर्च्युअस आहे. आणि शेवटी तो म्हणतोय, गुड नाईट ऑनेस्ट इयागो. म्हणजे इयागोच्या योजनेवर कॅशिओनं शिक्कामोर्तब केलंय. त्यानं जे सांगितलं ते करायचं असं कॅशिओनं ठरवलंय. तेव्हा या क्षणाला आपल्याला दिसतंय की इयागो एक एक गड सर करतोय. पहिली गोष्ट, कॅशिओची लेफ्टनंसी त्याच्याकडून काढून घेतली. दुसरी गोष्ट, कॅशिओला आता तो सोडणार आहे ऑथेल्लोच्या घरावर. आणि या कॅशिओच्या निर्बुद्धपणाच म्हटलं पाहिजे की त्याला, अर्थात जरा जास्त तीव्र शब्द होईल, पण या क्षणाला दारूमध्ये असल्यामुळं असेल, त्याला बाकीच्या गोष्टी लक्षातच येत नाहीये. ऑनेस्ट इयागो असं म्हणून तो थांबतोय. आणि याच वेळेला इयागोचा कॉन्शियन्स क्लिअर आहे. तो म्हणतोय, मी खलनायक नाही. त्याचं हे खलनायक नसण्याचं स्पष्टीकरण वेळ खाणारं आहे. त्यामुळे ते आपण पुढच्या सत्रासाठी ठेवूया आणि इथं थांबूया.